ओके, गुड मॉर्निंग. आवाज येतोय सचिन? हो येतोय मॅडम. ओके. त्या दिवशी हा थोडा पोर्शन सांगितला होता प्लास्टरिंगचा. बरं, सिलेबस पाहिला आहे का सचिन? हो मॅडम. ठीक आहे. आता त्या सिलेबस नुसार मी जाते आहे, म्हणजे समोर सगळं जे जे असेल ते आता पहिले एक एक सब्जेक्ट कंप्लीट करत समोर समोर जाऊया. ठीक आहे. तर आता एक पेज नंबर 3 वर लास्टचा एक पोर्शन होता, प्लास्टर अँड पॉइंटिंग म्हणून. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जे जे कॉन्सेप्ट होते ते सगळे मी आता काही सांगितले आहे, काही आज सांगते. ठीक आहे. तर मेथड ऑफ प्लास्टरिंग आहे, निरू फिनिश आहे, सिमेंट प्लास्टर आहे, गेज सिमेंट प्लास्टर आहे. त्यानंतर पॉइंटिंग म्हणजे काय होते, त्याचे मिक्स करण्याचे प्रपोर्शन कसे आहे, डिफरंट टाइप्स ऑफ पॉइंटिंग अँड फिनिशेस आहे. ठीक आहे. तर आता ते आपण बघूया. ठीक आहे. तर आता बघा, आता प्लास्टरिंग म्हणजे काय आहे, काय सांगू शकणार कोणी दोघांपैकी? काय करतो आपण प्लास्टरिंग म्हणजे? सांगू शकणार कोणी? मयूर, सचिन? मॅडम याच्यामध्ये घोटाई केल्या जाते, म्हणजे प्लेन लेवल आणली जाते, जसं छपाई वगैरे केल्या जाते ना ते. बरं, का बरं करत असेल आपण? काही आयडिया कशासाठी? भिंत खराब नाही व्हावी याच्यासाठी. आणखी काही मयूर सांगू आणि शकतो? डेकोरेटिव्ह. हा, डेकोरेटिव्ह पर्पज. ओके. मयूर सांगू शकतो? ते मोर्टार आवाज नाही येत आहे तुझा. बरं, माझा आवाज येतोय का? माझा आवाज येतोय? हो मॅडम. ओके. ठीक आहे. तर बघा, आता त्या दिवशी सांगितले मी यातले काही कन्सेप्ट. तर त्या दिवशी आता स्नेहा प्रेझेंट होती, बाकी तुम्ही नव्हते, 2 जण. ठीक आहे. तर आता प्लास्टरिंग मध्ये काय होतं की आपण काय करतोय, मोटार कोट म्हणजेच काय, आपली बारीक रेती आहे गाळून घेतलेली. ठीक आहे. त्यानंतर सिमेंट आहे आणि वॉटर आहे, यांची प्युरी आहे. एक तर त्याच्यामध्ये लाईम असू शकते किंवा नसणार. ठीक आहे. तर त्या मोटारला आपण काय करतोय, त्या मोटारनी आपल्या वॉलला, कॉलमला, जो स्लॅब आहे आपला सिलिंग लेवल आहे, त्याला आपण काय करतोय, हे छपाई करून काय करतोय, स्मूथ त्याला अशी फिनिशिंग करतोय. एक तर पर्पज हा राहतो की आपल्या विटांना पावसाचं पाणी वगैरे लागायला नको, त्याला प्रोटेक्ट करण्यापासून, मॉइश्चर लागण्यापासून, किंवा आपल्या याला समजा एखादं डिझाईन द्यायचं आहे. ठीक आहे. तर डिझाईन पर्पज साठी, डेकोरेटिव्ह पर्पज साठी सुद्धा आपण काय करतोय, प्लास्टरिंग करतोय. आणि एखादं प्लास्टरिंग न केलेलं घर आणि केलेलं घर यातलं आपल्याला सरळ जाणवतं की कोणतं घर दिसायला चांगलं आहे म्हणून. ठीक आहे. तर त्याचा पर्पज काय आहे हे समजा, की आता मॉइश्चर नाही लागलं पाहिजे, भिंत प्रोटेक्ट झाली पाहिजे. कोणी कोणी काय करतात, प्लास्टरिंग करून त्याच्यावर सुद्धा टाईल्स लावतात. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात, क्लॅडिंग म्हणते. ठीक आहे. वॉलला टाईल्स लावणे, त्याचाही पर्पज हाच राहतो की ह्या टाईल्स कशा राहतात की पाणी धरून नाही ठेवत. पावसाचं पाणी तुमच्या भिंतीला लागलं एक्सटेरियरच्या, तर ते काय करतं की त्या टाईल्सला लागून खाली पडून जाणार, पण ते पाणी त्याच्यावर म्हणजे बिलकुल मॉइश्चर पकडून नाही राहणार. ठीक आहे. तर त्याला क्लॅडिंग म्हणतं. ठीक आहे. तर आता हे सिमेंट मोटार, लाईम सिमेंट मोटार, ठीक आहे, हे जे आपण काही यूज करतोय, कॉमनली मिक्स इज यूज ॲज अ 1:4 किंवा 1:6. ठीक आहे. कॉमनली आपण प्रपोर्शन काय करतो म्हणते की समजा एक एक समजा पोतं म्हणा, किंवा एक टोपलं जर सिमेंट असेल तर आपली बारीक सँड किती असणार, 4 पोते. ठीक आहे. म्हणजे एकाच 4चं प्रमाण किंवा आपण एकाच 6चं प्रमाण करतो. ठीक आहे. आता ते डिपेंड करतं तुमची वॉल एक्सटेरियर आहे की तुमची वॉल कशी आहे, इंटेरियर आहे. ठीक आहे. आता एक लाईम प्लास्टर सांगितलं. लाईम प्लास्टर मध्ये काहीच नाही की याच्यामध्ये फक्त काय यूज होत आहे, तर लाईम यूज होत आहे. म्हणजे सँड तर आपली होतच होती, वॉटरही यूज होत होती, आणि आपली काय होत आहे, लाईम सुद्धा यूज होत आहे. ठीक आहे. आता नॉन हायड्रॉलिक लाईम आहे. आता लाईम मध्ये पण 2-3 टाइप्सच्या लाईम आहे, त्याच्यामुळे त्याच्यातली हायड्रॉलिक लाईम यूज करतं म्हणते हायड्रेटेड लाईम. ठीक आहे. आता लाईमचं आपल्याला माहित होतं की कॅल्शियम कार्बोनेट, म्हणजे लाईमस्टोनला आपण काय करतोय, हीट करतोय.
म्हणजेच कॅल्सिनेशन प्रोसेस करतोय. त्यातून आपल्याला काय मिळते, कार्बन डायऑक्साईड जो काय होतो इव्हॅपोरेट होतो, म्हणजे बाष्पीभवन होऊन वर निघून जातो आणि आपल्याकडे काय होतं, क्विक लाईम म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड. ठीक आहे, आता याचे 3 टाइप्स सांगितले होते. टाइप्स ऑफ लाईमचे, एक फॅट लाईम आहे. फॅट लाईम म्हणजेच काय होतं की तुमचा लाईमस्टोन आहे एकदम प्युअर वाला, प्युअर तुमचा मार्बल आहे, प्युअर तुमचा चॉक आहे, खडू. ठीक आहे, त्याला तुम्ही कॅल्सिनेशन प्रोसेस केली. कॅल्सिनेशन म्हणजे तुम्ही त्याला हीट केलं, त्याच्यापासून जे तुम्हाला लाईम मिळत आहे ते आहे फॅट लाईम. त्याच्या काही प्रॉपर्टीज होत्या की ते काय होतं, हार्ड व्हेरी स्लोली, इट हॅज अ हाय डिग्री ऑफ प्लास्टिसिटी, सेटिंग टाइम इज स्लो, त्यानंतर कलर इज परफेक्टली व्हाईट. फॅट लाईमचा कलर कसा राहणार, परफेक्टली व्हाईट असणार. त्यानंतर हायड्रॉलिक लाईम होती की थोडस रॉ लाईमस्टोन, तिथे काय केलं आपण, प्युअर लाईमस्टोन यूज केला, इथे आपण रॉ लाईमस्टोन यूज केला, विच कंटेन स्मॉल अमाऊंट ऑफ क्ले अँड आयर्न ऑक्साईड. ठीक आहे, तर आता इथे या ठिकाणी आपण रॉ लाईमस्टोन यूज करतोय, म्हणजे थोडं वेस्टेज उरलेलं मटेरियल किंवा त्याच्यामध्ये थोडं मातीचं प्रमाण आहे, आयर्न ऑक्साईडचं प्रमाण आहे, म्हणजे थोडं इम्प्युअर म्हणता येईल. ठीक आहे, त्याला आपण हिट करतो आहे, हिट करून जे आपल्याला लाईम मिळतं ते झाली हायड्रॉलिक लाईम. तर याच्या प्रॉपर्टीज काय, इट सेट्स अंडर द वॉटर. ठीक आहे, पाण्याशी कन्सल्ट मध्ये आलं की ते सेट होऊन जातं. इट्स कलर इज नॉट परफेक्टली व्हाईट. फॅट लाईमचा कलर कसा होता, परफेक्टली व्हाईट होता, याचा परफेक्टली व्हाईट नाही आहे. अँड इट फॉर्म्स अ थीन पेस्ट. ठीक आहे, याच्यापासून आपण काय करू शकतो, थीन पेस्ट तयार करू शकतोय, एकदम पातळ अशी काय करू शकतोय, पेस्ट तयार करू शकतोय पाण्याशी ते कन्सल्ट मध्ये आलं की. ठीक आहे, त्यानंतर पुअर लाईम आहे. पुअर लाईम मध्येच आपण काय करतोय, लाईमस्टोनच घेतो आहे, त्यालाच हिट करतोय, पण लाईमस्टोन आपण असा घेतोय की ज्याच्यामध्ये जरा जास्तच इम्प्युरिटीज आहे. त्याच्यामध्ये काय आहे की त्याच्यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, माती आहे, सिलिका आहे, अल्युमिना आहे, आयर्न ऑक्साईड आहे, थोडा आणखीनच इम्प्युअर आहे. त्याला आपण हिट करतोय, त्याच्यावर कॅल्सिनेशन प्रोसेस करतोय, आपल्याला मिळतं पुअर लाईम. ठीक आहे, त्याच्या काही प्रॉपर्टीज आहे. तर पुअर लाईमच्या प्रॉपर्टीज काय, इट सेट्स व्हेरी स्लोली, सेट व्हायला त्याला वेळ लागतो. पुअर बाइंडिंग प्रॉपर्टीज आहे, बाइंड करण्यासाठी इतकं काही योग्य नाही आहे ते. इस कलर इज मडी व्हाईट, त्याचा कलर कसा आहे, व्हाईट आहे. पहिला एकदम व्हाईट होता, हा थोडा व्हाईट नाही आहे एकदम, आणि हा कसा आहे, असा थोडा मळकट असा पांढरा कलर आहे. इट मेक्स अ व्हेरी पुअर मोटार. जर आपण या पुअर लाईनचा यूज केला मोटार बनवण्यासाठी, तर हे कसं करतं म्हणते, व्हेरी पुअर मोटार तयार करतं. ठीक आहे, त्यानंतर होतं प्रॉपर्टीज ऑफ लाईम. आता हे लाईम बघा, जसं सिमेंट मिळतं तसं मार्केटला हे चुना सुद्धा काय मिळतो, विकत मिळतो मार्केटला. याचे सुद्धा काहीतरी 20-20, 30-30 किलोच्या या बोरी असतात, विकत मिळतात. ठीक आहे, आता लाईम पजेस गुड प्लास्टिसिटी प्रॉपर्टी, म्हणजे हे कसं होतं, लवकर हार्ड होतं, इझिली स्टिपन म्हणजेच हार्ड होत आहे. इट हॅज अ एक्सलंट सिमेंटिंग प्रॉपर्टी. सिमेंटिंग प्रॉपर्टी म्हणजे जसं सिमेंट काय करतं की तुमचं सिमेंटचं मिश्रण बनवलं, सिमेंट, रेती आणि पाण्याचं किंवा गिट्टी, अजून त्याच्यात गिट्टी समजा, तर सिमेंटचं काम काय आहे की तुमची गिट्टी, रेती त्यांना एकमेकांशी काय करणे, बाइंड करणे. तर तसंच लाईम काय करतं म्हणते, हे सुद्धा काय एक्सलंट प्रॉपर्टीज बिलॉंग करतं की जशा सिमेंटच्या प्रॉपर्टीज राहतात. इट श्रिंक्स ऑन ड्राईंग, ते काय होतं म्हणते की ड्राय झाल्यानंतर थोडं आकुंचन पावतं, म्हणजे साईजला थोडं काय होऊन जातं, श्रिंक होऊन जातं, लहान होऊन जातं. ठीक आहे, त्यानंतर युजेस ऑफ लाईम होते. आता आपण लाईमचा कुठे कुठे यूज करतो, इट इज यूज फॉर व्हाईट वॉशिंग. एखाद्या भिंतीला व्हाईट कलर देण्यासाठी आपण चुन्याचा यूज करतोय. इट इज ऑल्सो यूज फॉर द प्रिपरेशन ऑफ लाईम्स अँड ब्रिक्स. ठीक आहे, जशा आता फ्लाय ॲश ब्रिक्स असतात, म्हणजे राखेपासून बनवलेल्या ब्रिक्स, किंवा तुमच्या आता जसं गहू वगैरे राहतं ना, गहू तांदूळ झाले, त्याचे जे कोटिंग राहते ना, त्या कोटिंग पासून सुद्धा काय केले जाते, ब्रिक्स बनवल्या जातात, म्हणजे त्याचा यूज करून. ठीक आहे, आता वेगवेगळे मटेरियल आहे ज्यांच्या काय बनतात, ब्रिक्स बनतात. आपण तर त्या रेड रेड कलरच्याच ब्रिक यूज करतोय, त्या क्लेच्या असतात. ठीक आहे, तर आता या ब्रिक्स सुद्धा लाईमच्या सुद्धा बनू शकतात. त्यानंतर इट इज यूज इन द मोटार. आपल्याला मोटार बनवायचं असेल त्याच्यात आपण या लाईमचा यूज करू शकतो, जे आपण कुठे यूज करणार, मेशनरी वर्क मध्ये, म्हणजे एखादी भिंत बनवण्यासाठी वीट लावल्यानंतर जे मटेरियल आपण भरतोय ते मटेरियल कशाचं, म्हणजे त्या मटेरियलसाठी आपण लाईमचा सुद्धा यूज करू शकतो. त्यानंतर एखादं रिफ्रॅक्टरी मटेरियल आहे म्हणते, म्हणून आपण काय करू शकतो, रिफ्रॅक्टरी म्हणजे जे काय करतं, आग आग लावून नाही घेत. ठीक आहे, आग म्हणजे स्वतःला पेट नाही घेत. ठीक आहे, तर ज्या ठिकाणी आता हीटचा कन्सल्ट येतो, एखादी भट्टी म्हणा, भट्टीमध्ये काय होतं की तिथं सतत हीटचा कन्सल्ट असतो. ठीक आहे, तर त्या ठिकाणी त्या मटेरियलनी पेट नको घ्यायला, म्हणून आपण काय करू शकतो, या लाईमचा यूज करू शकतो. इट इज ऑल्सो यूज फॉर मेकिंग सिमेंट. ठीक आहे, सिमेंट बनवतानाच्या प्रोसिजर मध्ये सुद्धा लाईमचा यूज होतो. ठीक आहे, त्यानंतर प्रिपरेशन हे प्रोसिजर इतकं काही हे नाही आहे. ठीक आहे, आता लाईमचे काही ऍडव्हान्टेजेस होते, कुठे कुठे यूज होतं, कसे कसे यूज होते, हे सगळे आपण त्या दिवशी बघितलेले आहे. की हे ड्युरेबल राहतं. लाईम प्लास्टर सेट्स ऑफ द सॉलिड मास अँड दॅट इज ड्युरेबल, इट रिलेटिव्हली फ्लेक्झिबल. कसं राहतं, याचा जर आपण यूज केला तर हे म्हणजे
ऍज कम्पेअर टू द अदर हे कसं आहे, रिलेटिव्हली ड्युरेबल आहे, म्हणजे लॉंग लास्टिंग टिकणारा आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये जर आपण समजा आता एलिव्हेटेड पीएच लास्ट पॉइंट बघाल. ठीक आहे. द एलिव्हेटेड पीएच ऑफ द लाईम इन द प्लास्टर ऍक्ट ऍज अ फंगीसाइड. ठीक आहे. आपण जर व्यवस्थित प्रपोर्शन घेतलं, ठीक आहे, त्याच्यामध्ये व्यवस्थित पीएच मेंटेन असलेलं पाणी घेतलं. ठीक आहे. पाण्यामध्ये पण बघा ऍसिडिक बेस राहतं आणि एक बेस म्हणून राहतं, म्हणजे ऍसिड इन नेचर आहे की तुमचा बेस टाईप आहे किंवा तुमचं पाणी न्यूट्रल आहे. तर हे चेक करण्यासाठी आता वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट आहेत, त्याच्यावरनं आपण पाण्याची पीएच चेक करू शकतो. तर हे काय म्हणत आहे की व्यवस्थित जर पीएच मेंटेन असलेलं तुम्ही जर लाईम घेतलं तर ते काय ऍक्ट करतं म्हणते, ते ऍज अ फंगीसाइड, म्हणजे त्या असं जर लाईम तुम्ही एखाद्या वॉलसाठी यूज केलं असेल तर त्या ठिकाणी त्या वॉलवर तुम्हाला फंगसचा इफेक्ट झालेला नाही दिसणार. त्यानंतर प्रिव्हेंटिंग मोल्ड फ्रॉम द ग्रोविंग इन द लाईम. आता बघा मोल्ड म्हणजे ते तुम्ही हे बघितलं असेल, हिरवं हिरवं असं बारीक बारीक शेवाळ येतं. ठीक आहे. जिथं सतत तुम्हाला मॉइश्चर दिसतं ना त्या ठिकाणी असं हिरवं हिरवं शेवाळ येतं, त्याला आपण थोडंसं काढलं की आपण त्याला पूर्ण याला असं उखडू शकतो. ठीक आहे. तर ते मोल्ड सुद्धा मग त्या लाईमवर येणार नाही, म्हणजे ऍज अ फंगीसाइड म्हणून ते ऍक्ट करत जर आपण एकदम व्यवस्थित पीएच ऑफ लाईम म्हणजे पर्सेंटेज घेतला तर. ठीक आहे. त्यानंतर आता काही रिकमेंडेशन सिमेंट मोर्टार रेशो फॉर द प्लास्टरिंग आहे. ठीक आहे. आता बघा कोणते रेशो आपण कसे यूज करणार. ठीक आहे. आता सिमेंट 1:3 सिमेंट आणि सँडचं हे प्रपोर्शन दिलेलं आहे. पण आता प्लास्टरिंग कुठली आहे त्यावर डिपेंड करतं की तुम्ही कुठलं प्रपोर्शन यूज करणार. तर एखादं व्हेरी रिच जर मोर्टार असेल, आता बघा एखादा पोर्शन तुमच्या घरी थोडासा डॅमेज झाला, त्या ठिकाणी तुम्हाला मोर्टार लावायचं आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही प्रपोर्शन कोणतं यूज करणार, 1:3. ठीक आहे. कॅन ऍक्ट ऍज अ रिपेअर मोर्टार. ठीक आहे. एखाद्या ठिकाणी तुम्हाला रिपेअरिंग करायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही विथ द वॉटर प्रूफिंग किंवा बॉन्डिंग एजंट. ठीक आहे. आता एक मी मागे तुम्हाला कन्सेप्ट सांगितला हे शिकवताना की एखादं जुनं सिमेंटचं कन्स्ट्रक्शन आणि नवीन सिमेंटचं कन्स्ट्रक्शन. ठीक आहे. एखाद्या ठिकाणी डॅमेज झालं तुमचं स्ट्रक्चर, त्याला आता तुम्हाला नवीन कॉन्क्रीटचं मिक्सचर तिथं फिल करायचं आहे. पण त्या दोघांमध्ये काय होत नाही, तर एकमेकांशी बॉन्ड होणार नाही. जुनं मटेरियल शेवटी वेगळं पडेल आणि नवीन वेगळं पडेल. तर त्यांना एकजीव करण्यासाठी आपण काय करत होतो, मार्केटला वेगवेगळे केमिकल्स होते, त्यांना आपण काय करतो, त्या नवीन जे कॉन्क्रीटचं मिक्सचर बनवलेलं आहे त्याच्यात आपण त्या लिक्विडला काय करतोय, टाकतो आहे केमिकल्सला. त्यांनी काय होणार की तो त्या जुन्यावाल्या सरफेसला काय होणार, व्यवस्थित जाऊन चिपकणार. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जर आपल्याला यूज करायचं असेल तर आपण कुठलं रेशो यूज करणार आहोत, 1:3. त्यानंतर आहे एक्सटर्नल प्लास्टर फॉर द सिलिंग प्लास्टर. ठीक आहे. तुमच्या घराची आउटर जे आहे, एक्सटर्नल जो पोर्शन आहे, बाहेरचा कुठला कॉलम असेल, बाहेरची तुमची वॉल असेल. ठीक आहे. तर त्या ठिकाणी किंवा तुमचं सिलिंग आहे, सिलिंग म्हणजे आपण फॅन लावतो ती लेवल. ठीक आहे. वरचा हा स्लॅब आपला. ठीक आहे. तर त्या ठिकाणी जर यूज करायचं असेल तर आपण 1:4चं प्रपोर्शन यूज करतो, सिमेंट आणि सँडचं. त्यानंतर ब्रिक वर्क मोर्टार फॉर द इंटरनल प्लास्टर. ठीक आहे. आपल्या घरातलं आपली इंटरनल वॉल आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण काय करतोय, 1:5 किंवा 1:6 यूज करतोय फॉर द इंटरनल प्लास्टर इफ फाईन सँड इज अवेलेबल. एकदम बारीक सँड असेल आणि तिचा आपण यूज करून जर करतोय छपाई वगैरे, तर आपण हे प्रपोर्शन यूज करतोय आतमधल्यासाठी. ठीक आहे. तर हे सगळे प्रपोर्शन सांगितले होते त्या दिवशी. त्यानंतर एक निरू फिनिश म्हणून कधी ऐकलंय का कोणी? सचिन, मयूर ऐकलंय का निरू फिनिश? नाही म्हणून. नाही ऐकलंय. ठीक आहे. आणखी बरं, पुट्टी वगैरे असं पुट्टी भरायची आहे वगैरे असे कन्सेप्ट असतात नाही, रेंडरिंग. हा. तर त्याला समजा हे म्हणता येईल आपल्याला, निरू फिनिश म्हणता येईल. म्हणजे जसं आता असं समजा की जसं तुम्ही लाईम आणलं किंवा प्लास्टर आणलं, त्याला तुम्ही काय केलं, पाणी टाकून त्याच्यामध्ये थोडं त्याला पेस्ट बनवली थिक अशी. तर ती थिक पेस्ट आपण काय करतोय, एखादा अनइवन सरफेस असेल किंवा तुमच्या या सरफेस मध्ये कुठे क्रॅक्स वगैरे गेले असेल, ठीक आहे, किंवा अनइवन सरफेस आहे, तर त्याला आपण स्मूथ करतोय, त्याला आपण व्यवस्थित प्लेन फिनिश करतोय, म्हणजेच काय आहे, निरू फिनिश म्हणतो त्याला. ठीक आहे. तर याची थिकनेस किती राहतं, जर निरू कोट म्हणून जर तुम्ही दिला तर त्याची थिकनेस राहतं 3 mm थिकनेस. ठीक आहे. फॉर द निरू फिनिश ड्यू टू द अंडरकोट प्लास्टर शाल अनलेस अदरवाइज मेन्शन. याचा प्रपोर्शन काय, 1:4 प्रपोर्शन यूज करतं म्हणते. ठीक आहे. त्यानंतर त्याच्यातलं कामाचं काय आहे, इट शाल बी वेल ट्रॅव्हल इनटू फर्स्ट कोट. ठीक आहे. आपण एक पहिला कोट देतोय, त्याला मग वाळू देतो व्यवस्थित, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर दुसरा कोट देतो आहे. ठीक आहे. तर हे जवळपास 10 वगैरे दिवस लागतात या प्रोसिजरला. तर ही झाली निरू फिनिश. एखादी तुमच्या सरफेसला क्रॅक्स आहे किंवा अनइवन सरफेस आहे, त्याला तुम्हाला स्मूथ करायचं आहे,
तर त्या ठिकाणी आपण काय करतोय, लाईन पेस्ट लावतोय, चुन्याची पेस्ट लावतोय किंवा तुम्ही प्लास्टरची म्हणा. ठीक आहे, पुट्टी भरणे म्हणजेच ते काय होतं, निरू फिनिश होतं. त्यानंतर प्लेन सिमेंट प्लास्टर आहे. आता प्लेन सिमेंट प्लास्टर म्हटलं की याच्यामध्ये काय राहणार, द मटेरियल अँड द प्रोसिजर द सँड फेस एक्सपेक्ट इन्स्टेड ऑफ स्पॉन्ज फिनिश. ठीक आहे, आता प्लेन सिमेंट प्लास्टर म्हटलं की त्याच्यामध्ये काय असणार, सिमेंट असणार. ठीक आहे, एकदम फाईन सँड असेल आणि पाणी असेल, म्हणजे प्लेन सिमेंट प्लास्टर आहे. किंवा मग सिम्पली असं असू शकते की सिमेंट आणि पाणी बस, त्याची आपण काय केलेली आहे, सरफेस लेवल करायला हे केलेलं आहे समजा. ठीक आहे, तर त्यानंतर सिमेंट प्लास्टर मध्ये मोर्टार कन्सिस्टिंग ऑफ पोर्टलँड सिमेंट, सँड अँड वॉटर. ठीक आहे, काय काय आहे सिमेंट प्लास्टर मध्ये, पोर्टलँड सिमेंट, सँड आणि वॉटर. इट इज यूज फॉर द प्लास्टरिंग इंटेरियर सरफेस ऑफ द बिल्डिंग. त्यानंतर एक रफ कास्ट प्लास्टर म्हणून आहे. तर द मोर्टार ऑफ द फिनिशिंग कोट शॅल कन्सिस्ट ऑफ 1 पार्ट ऑफ सिमेंट प्लस 1 पार्ट ऑफ वेल ग्रेडेड सँड प्लस 1 पार्ट ऑफ द ग्रॅव्हल. ठीक आहे, आता याच्यामध्ये रफ कास्ट प्लास्टर जर म्हटलं, रफ कास्ट प्लास्टर मध्ये काय काय युज केलेलं आहे, सिमेंट, त्यानंतर तुमची वेल ग्रेडेड म्हणजे व्यवस्थित गाळलेली सँड, बारीक सँड, आणि बारीक बारीक असे खडे, ग्रॅव्हल्स म्हणजे बारीक बारीक खडे म्हणता येईल. ठीक आहे, तर यांचं मिळून आपण काय करतोय, प्लास्टरिंग करतोय, छपाई करतोय. ठीक आहे, तर याची थिकनेस किती राहतं म्हणते, हा थिकनेस नाहीये. ठीक आहे, त्याची जे ग्रॅव्हल्स आहे ते किती साईजचे आपण युज करतोय, 3 mm ते 6 mm साईज असणारे. ठीक आहे, मोटार शॅल बी थ्रोन ऑन द वॉल बाय मीन्स ऑफ स्कूपर. ठीक आहे, ते त्यांच्याकडे बघा, ते कवचा वगैरे म्हणतो वाटतं त्याला मराठीत. ठीक आहे, त्या कवचाने काय करतात, ते एकदम सरफेसवर, वॉलच्या सरफेसवर काय करतात, मारतात. ठीक आहे, द थिकनेस ऑफ द कोट शाल बी अबाउट. ठीक आहे, याची थिकनेस किती राहतं म्हणते, जर रफ कास्ट प्लास्टर केलं तर त्याच्यामध्ये आता ग्रॅव्हल्स आले म्हणजे खडे आले मोठे मोठे 3 ते 6 mm साईजचे, त्याच्यामुळे याची लेअर कितीची हे असणार, तर त्याची 10 ते 12 mm ची हे असणार. माझा आवाज येतोय का, हो. येत आहे ना, मला अनेबल दाखवते. ठीक आहे, ठीक आहे, आता एक टू कोट म्हणून कन्सेप्ट आहे. ठीक आहे, आपली जर एक्सटेरियरची वॉल तुम्ही कधी ऑब्झर्व केली असेल एखाद्या घराची, तर ते काय करतात, पहिले एक कोट देऊन देतात छपाईचा. ठीक आहे, छपाईचा कोट दिल्यानंतर तो ओला असतानाच त्याच्यात काय केलं जातं, अशा लाईन्स लाईन्स मारलेल्या जातात. कधी पाहिलंय, लाईन्स मारलेल्या पाहिल्या आहेत का, बघितलंय कधी, हा हा हा. का बरं मारत असेल मयूर, ते टाईल्स लावायचे असते तिथं म्हणून. हा टाइल्स लावण्यासाठी वगैरे मारतात. किंवा आणखी समजा आता त्याच्यावर जर मी सेकंड हात मारते ना, ठीक आहे, तर तो सेकंड हा हात हा. त्याला काय झाला पाहिजे, व्यवस्थित चिपकला पाहिजे, त्यांचा बॉन्ड झाला पाहिजे. नाही ते एक सरफेस प्लेन असेल तर त्याच्यावर दुसरा सरफेस हे नाही होणार. आता जशी ब्रिकची नुसती तुमची वॉल बनलेली आहे, तर त्याच्यावर सुद्धा थोड्याशा अशा लाईन्स वगैरे किंवा त्याचा ऑलरेडी थोडा रफ सरफेस असतो, म्हणजे काय होणार की तुम्ही छपाईचं जे पण मटेरियल त्या वॉलवर मारलेलं आहे, तर ते मटेरियल काय होणार, त्याला चिपकून जाणार. ठीक आहे, तर आता टू कोट मध्येच काय आहे, एक्सटर्नल प्लास्टर गेट गुड फ्लेक्चरल अँड टेन्साईल स्ट्रेंथ. ठीक आहे, जर तुम्ही हे असं चांगल्या प्रकारे हे केलं, म्हणजे पहिला हात दिला, पहिला हात मारला, त्याला तुम्ही अशा रेषा रेषा करून ठेवल्या, म्हणजे रफ सरफेस केला, आणि त्याच्यावर काय करत आहे तुम्ही, दुसरा हात देताय, त्याने काय होतं की तुमच्या एक्सटर्नल वॉलचा जो स्ट्रेंथ आहे तो कसा होतो, चांगला होतो. त्याच्यामुळे कुठल्या मॉइश्चरचा अफेक्ट त्याच्यावर होणार नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, काही पण त्याला ऊन लागो पाऊस लागो, त्याच्यावर तुम्हाला अफेक्ट दिसणार नाही. वॉटर अँड द फंगस आर इझिली अफेक्टेड ऑन द सरफेस. ठीक आहे, पाणी आणि फंगस काय होऊ शकते, तुमच्या वॉलवर अटॅक करू शकते. तर त्या सरफेस पासून टू प्रोटेक्ट द सरफेस अँड होम प्लास्टर इज डन इन 2 कोट्स. म्हणून आपण काय करतोय, 2 कोट मध्ये काय करतोय, प्लास्टरिंग करतोय. ऍज इट विल प्रिव्हेंट द एंट्री ऑफ मॉइश्चर इन द बेटर वे. हे काय करतं, हे मॉइश्चरला एंट्री नाही करू देत तुमच्या सरफेस मध्ये, आतमध्ये. ऍज द एक्सटर्नल प्लास्टर इज डन इन 2 कोट्स, थिकनेस ऑफ द सरफेस इज ऑल्सो मोर. तुम्ही 2 कोट मध्ये मारत असाल तर ऑब्विस आहे की तुमची थिकनेस काय होणार, थोडी इन्क्रीज होणार. ठीक आहे, त्यानंतर आहे एक स्टुको रेंडर. स्टुको म्हणून आहे, हे अशा प्रकारचा सरफेस बनवला जातो. जर कधी बघितला असेल तर गेटवर वगैरे राहतं किंवा वॉलला राहतं. याचा पर्पज एक तर असा आहे की एक तर डेकोरेटिव्ह पर्पज म्हणून यूज केलं जातं. तर आता स्टुको म्हणून एक हे आहे, स्टुको ऑर द रेंडर. ठीक आहे, इट इज द
स्क्रीन दिसत आहे का? स्क्रीन दिसत आहे? हो हो. ठीक आहे. तर बघा, स्टुको ऑर द रेंडर इज द कन्स्ट्रक्शन मटेरियल मेड ऑफ, कशा कशाचं बनलेलं असते मटेरियल? त्याच्यामध्ये ऍग्रिगेट्स आहे, बाइंडर म्हणून काहीतरी, एक तर सिमेंट असेल किंवा लाईम असेल आणि पाणी असणार. ठीक आहे. तर हे आपण काय करतोय, स्टुको इज अप्लाइड वेट अँड हार्डन टू अ व्हेरी डेन्स सॉलिड. ठीक आहे. एखादा घप्प तुमचं, जशी भिंत आहे, तुमचा एखादा कॉलम आहे, एखादा असा डेन्स असलेला जो पण सॉलिड असेल त्याच्यावर आपण काय करतोय, ही छपाई करतो आहे. इट इज अ यूज ॲज अ डेकोरेटिव्ह कोटिंग. ठीक आहे. एक तर हे डेकोरेटिव्ह पर्पज म्हणून केलं जातं फॉर द वॉल्स अँड द सिलिंग अँड द एक्सटेरियर वॉल्स ऑर द स्कल्पचर अँड द आर्टिस्टिक मटेरियल इन द आर्किटेक्चर. ठीक आहे. आता जसं या ठिकाणी बघू शकता, जसे हे फॉरेन सिटीमध्ये वगैरे राहतात, चर्च म्हणा किंवा काही, त्या ठिकाणी सुद्धा काय केलं जातं, डेकोरेटिव्ह पर्पज साठी या स्टुकोचा यूज केला जातोय. असा रफ सरफेस बनवला जाते. ठीक आहे. तर हे स्टुको कॅन बी अप्लाइड ऑन द कन्स्ट्रक्शन मटेरियल सच ॲज, ठीक आहे, कुठे कुठे आपण लावू शकतो, मेटलवर, एक्सपांडेड मेटल लॅट, कॉन्क्रीट. ठीक आहे. त्यानंतर आता हे बरेचसे ब्रिक्स आहे, ॲडोब आहे फॉर द डेकोरेटिव्ह अँड द स्ट्रक्चरल पर्पजेस. ठीक आहे. तर आता हे वेगवेगळे हे अशा प्रकारचं स्टुकोचं मटेरियल राहतं. याच्यामध्ये कशा कशाचं बनलेलं आहे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आणि त्याचा यूज कुठे होतो आणि कशासाठी करतोय. फक्त डेकोरेटिव्ह पर्पज साठी म्हणा किंवा एखाद्या सरफेसला काय करण्यासाठी, मॉइश्चर पासून प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतोय. तर हे छोटे छोटे कॉन्सेप्ट आहे, तुम्हाला असे 2-3 लाईन्स मध्ये लिहायला येतील. ठीक आहे. त्यानंतर स्टुको इज मेड ऑफ, कशाचं बनलेलं राहतं. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये बाइंडिंग मटेरियल म्हणून काय यूज केलेलं आहे, पोर्टलँड सिमेंट आहे, सँड आहे, लाईम बेस मटेरियल आहे. वाईल द प्लास्टर इज कंपोज ऑफ, ठीक आहे, तर सिमेंट, सँड अँड द जिप्सम. ठीक आहे. प्लास्टर कशाचं बनलेलं राहतं, सिमेंट, सँड आणि जिप्सम राहतं म्हणते त्यात. आणि जर स्टुको असेल तर स्टुको मध्ये काय आहे, पोर्टलँड सिमेंट, सँड आणि लाईम बेस मटेरियल यूज केलेलं आहे. ठीक आहे. तर आता द टू कन्स्ट्रक्शन मटेरियल आर पावडर मिक्स विथ द वॉटर. ठीक आहे. आपण ह्या सगळ्या मटेरियलला काय करतोय, हे पावडर फॉर्म मध्ये राहतं, यांना आपण पाण्यात ऍड करून काय करतोय, त्याची एक पेस्ट बनवतोय. बोथ इन्क्लूड अँड ऍग्रिगेट सच अ सँड, बोथ नीड वॉटर टू ऍक्टिव्हेट द मटेरियल. ठीक आहे. दोघांना ऍक्टिव्हेट करण्यासाठी, त्यांचा यूज करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, पाणी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर एक गेज मोटार म्हणून आहे, तर टाइप ऑफ मोटार वेअर द सिमेंट अँड लाईम बोथ आर यूज. आता बघा, एखादं मोटार असं राहतं की त्याच्यात फक्त काय आहे, सिमेंट, सँड, ऍग्रिगेट, वॉटर. ठीक आहे. ऍग्रिगेटला बाजूला ठेवून द्या, फक्त काय आहे, सिमेंट आहे, सँड आहे, पाणी आहे. ठीक आहे. आणि एखाद्या ठिकाणी काय होईल की सिमेंटच्या जागी लाईम यूज केल्या जाईल, सँड यूज केल्या जाईल, वॉटर यूज केल्या जाईल. ठीक आहे. तर आता एखादं मटेरियल असं असेल की त्याच्यात काहीतरी सिमेंट पण आहे आणि थोडंसं त्याच्यात लाईम पण आहे, बाकी पाणी आणि सँड तर आहेच आहे. ठीक आहे. तर असं जे मिश्रण असेल त्याला म्हणतं गेज मोर्टार. ठीक आहे. तर बेसिकली इट इज अ लाईम मोर्टार वेअर सिमेंट इज ऍडेड टू गेन हायर स्ट्रेंथ. बेसिकली कसं राहतं म्हणते की याच्यामध्ये लाईम, सँड आणि वॉटर राहतं, चुना, पाणी आणि रेती. पण त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण काय करतोय, त्याच्यात सिमेंट ऍड करतोय. ठीक आहे. द प्रोसेस इज नोन ॲज गेजिंग. त्या प्रोसेसला काय म्हणतो, गेजिंग. ठीक आहे. म्हणूनच त्याला काय म्हणतोय आपण, गेज मोर्टार. द सिमेंट टू लाईम प्रपोर्शन व्हॅरीज फ्रॉम, ठीक आहे, सिमेंट किती 1:6 किंवा 1:9. ठीक आहे. सिमेंट 1 तर 6 किती, लाईम. आणि 1:9 सुद्धा काय आहे, सिमेंट इज टू लाईम. तर हे सगळे प्रपोर्शन आहे या गेज मोर्टार मध्ये यूज करतात. त्यानंतर एक पॉइंटिंगचा कन्सेप्ट आहे. ठीक आहे. आता पॉइंटिंग त्या दिवशी थोडस सांगण्यात आलं. ठीक आहे. द कन्स्ट्रक्शन टर्म पॉइंटिंग रेफर्स टू द फिनिशिंग ऑफ मोर्टार जॉईंट्स इन द मेशनरी. ठीक आहे. आता तुम्ही जर कधी वॉल बनताना बघितली असेल, म्हणजे याची ब्रिक्सची, ठीक आहे, त्याच्यानंतर बरेचदा आपल्याला काय होतं की जसं मी एक विटांची लेअर टाकून दिली आणि त्याच्यावर मी काय केलं, माझं मोर्टार प्लेस केलं, त्याच्यानंतर काय करेल मी, त्याच्यावर दुसरी विटांची लेअर ठेवणं चालू करेल. ठीक आहे. पण ते ठेवताना काय होईल, एक तर त्याच्यातलं मोटार काय होऊन जाणार, खाली पडून जाणार, किंवा ते थोडंसं कॉम्प्रेस होऊन काय होईल, त्या लेवलच्या असं थोडंसं बाहेर बाहेर जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग दुसरी लेअर आली, मग तिसरी लेअर आली, एखाद ठिकाणी काय होईल की ते मोटार थोडंसं तिथलं निघून जाणार. म्हणजे काय होत आहे की एक तर मोटार एक्सेस होत आहे, म्हणजे आउटर साईडला निघालं, किंवा मोटार काय झालं, थोडंसं कमी पडलं म्हणून तिथं काय राहिली, गॅप्स राहिली. ठीक आहे. तर आता पॉइंटिंग म्हणजेच काय आहे की त्या सरफेसला आपण काय करतोय, व्यवस्थित एखादं मटेरियल समजा कमी झालं असेल, गड्डा असेल तुमच्या त्या भिंतीमध्ये, तर तिथे तुम्ही काय करत आहे, मोटार भरत आहे, म्हणजे तुम्ही काय करत आहे, पॉइंटिंग करत आहे. आणि रिपॉइंटिंग म्हणजे काय आहे की समजा मटेरियल थोडं जास्त झालं, ठीक आहे, तुमच्या त्या भिंतीला लेवल करायला गेले तर मटेरियल तुम्हाला जर बाहेर आलेलं दिसलं, मोर्टार त्या विटांच्या लेअरच्या
बाहेर, तर त्याला तुम्हाला काय करावं लागेल, डिटोरेट करावं लागेल, म्हणजे त्याला काय करावं लागेल, तुम्हाला काढून टाकावं लागेल, काटछूट करावं लागेल. ठीक आहे, तर त्याला काय म्हणतं, रिपॉइंटिंग म्हणतं. ठीक आहे, तर पॉइंटिंग इन अ बिल्डिंग मेंटेनन्स the technique of repairing the mortar joint between the bricks or the other masonry elements. When aging mortar joint cracks and disintegrate, the defective mortar is removed by hand or the power tool. ठीक आहे, एक तर हाताने आपण हे करू किंवा आपण काय करू, टूल्सचा यूज करून काय करू, त्या क्रॅक्स आपण फिल करणार. ठीक आहे, रिप्लेस विथ द फ्रेश मोटार प्रिफरेबली ऑफ द सेम कंपोजिशन ॲज द ओरिजिनल. मग आपण तिथे जर गॅप असेल, त्या गॅपला आपण व्यवस्थित हे केलं आणि तिथे काय करावं लागेल, आपल्याला दुसरं मोटारचं मिश्रण काय करावं लागेल, फिल करावं लागेल, त्याला व्यवस्थित लेवल करायला. तर मोटार मिक्स फॉर द पॉइंटिंग. ठीक आहे, आता याच्यासाठी यूज केलं जातं म्हणते 1 part ऑफ मोटार अँड आयदर ऑफ 4 part ऑफ द बिल्डिंग सँड. ठीक आहे, 4 or the 5. तर आता हे प्रोपोर्शन याच्यासाठी यूज करत आहे मिक्स मोटार पॉइंटिंग. आता तुम्हाला बघा याच्यातून या फिगर मधनं लक्षात येईल, जसं काय होत आहे, ही भिंत बनवलेली आहे, भिंतीमध्ये तुम्हाला काय दिसत आहे की मटेरियल इथं भरण्यातच नाही आलेलं आहे. ठीक आहे, किंवा इथं बघू शकता, आता इथं मटेरियल भरण्यातच नाही आलंय, कुठं जास्त भरण्यात आलं तर कुठे भरण्यातच नाही आलंय. मग या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, एक अलग मोटार तयार करून काय करावं लागेल, एक तर याला फिल करावं लागेल. ठीक आहे, फिल करताय म्हणजेच तुम्ही काय करत आहे, पॉइंटिंग करत आहे. आणि एखाद्या वेळी काय होतं की तुमचं जे मिश्रण आहे एक्सेस भरल्या जाते, त्याच्यामुळे हे मिश्रण काय होतं, थोडंसं असं बाहेर राहतं. तर त्याला तुम्हाला व्यवस्थित लेवल करणे म्हणजे एक्सेस असलेलं मटेरियल काढून टाकणे म्हणजे काय, रिपॉइंटिंग. ठीक आहे, तर हा एक कॉन्सेप्ट आहे, याचे वेगवेगळे टाइप्स तुम्हाला आहे सिलेबस मध्ये. ठीक आहे, आता डिफरंट टाइप्स ऑफ पॉइंटिंग आर ॲज फॉलोज आहे. ठीक आहे, ते की पॉइंटिंग आहे. ठीक आहे, की पॉइंटिंग, इन दिस टाइप ऑफ पॉइंटिंग द मोटार इज प्रेस ऑन द जॉइंट अँड द फिनिशेस विथ द फेस ऑफ द वॉल. याच्या मी आता तुम्हाला इमेजेस दाखवते, इमेजेस वरनं लक्षात येईल. कट पॉइंटिंग आहे, फ्लश पॉइंटिंग आहे, रिसेस पॉइंटिंग आहे, बीडेड पॉइंटिंग आहे, टक पॉइंटिंग आहे, व्ही पॉइंटिंग आहे. यातले 4-5 प्रकार तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, आता हे वेगवेगळे पॉइंटिंग आहे. जसं फ्लश पॉइंटिंग म्हणजे काय होतं की आपण सरफेसला व्यवस्थित प्लेन सरफेस करतो आहे. वेदर पॉइंटिंग मध्ये काय होतं की आपण अशा प्रकारचा ग्रू देतोय. ठीक आहे, आता बघा या फिगर मध्ये बघू शकता, जसं या वॉलला नाही का, एक तर हे अशा प्रकारेच बनवलेले गेलेले आहे, मोटार कमी प्लेस करून बरोबर हे असं, याला पण हे, हा पण एक टाईप आहे. ठीक आहे, इथं जरुरी नाही आहे की मटेरियल भरलंच पाहिजे. आता वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची पॉइंटिंग मेथड यूज करतात, त्यावर डिपेंड करतं. ठीक आहे, आता बघा त्यानंतर आहे की पॉइंटिंग. त्याच्यामध्ये काय केलं जातं की असा तुमच्या त्या मोटारला अशा प्रकारचा आकार दिला जातो. व्ही ग्रू पॉइंटिंग म्हणजे असा व्ही असा आकार दिला जातो. त्यानंतर बिडेड पॉइंटिंग आहे, स्टक पॉइंटिंग आहे, रिसेस पॉइंटिंग आहे, टक पॉइंटिंग आहे. तर हे सगळ्या पॉइंटिंग टाइप्स ऑफ पॉइंटिंग आहे. ठीक आहे, तर आता याच्या मी तुम्हाला अजून थोडं एक पीडीएफ आहे ते दाखवते. स्क्रीन दिसत आहे का? हो मॅडम. दिसत आहे ना? ठीक आहे, बघा. ठीक आहे, आता पॉइंटिंग म्हणजेच काय आहे की आपण ब्रिक्सला काय करतोय, फिनिश दॅट सिट्स बिटवीन द ब्रिक्स ऑर द स्टोन यूज इन द बिल्ड युअर होम. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण यूज करतो आहे. जसं आता या फिगर मध्ये आपण ज्या गॅप्स आहे त्या गॅप्सला काय करतो, एक तर फिल्ड करतो आहे किंवा एक्सेस झालेल्या मटेरियलला काय करतोय, रिमूव्ह आउट करतोय. ठीक आहे, तर आता हे जे दिसत आहे, ठीक आहे, हे अशा प्रकारे या वॉल्स मधल्या याला आपण करतोय. ठीक आहे, त्याचे वेगवेगळे टाइप्स आहे. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये काय म्हणते की टाइप्स ऑफ पॉइंटिंग इन द ब्रिक कन्स्ट्रक्शन. द पॉइंटिंग इज द फिनिशिंग ऑफ मोर्टार जॉइंट्स इन द कन्स्ट्रक्शन ऑफ bricks. Aiming is the implementation of the joints at the depth of 10 to 20 mm. Fill its very better quantity and in the desired shape. ठीक आहे, आता वेगवेगळे शेप राहते पॉइंटिंग करताना, ते शेप आपण त्याला देतो आहे. ठीक आहे, आता मॉर्टर, जर मला मॉर्टर बनवायचं असेल तर त्याच्यासाठी मी प्रपोर्शन कोणते यूज करते, 1:2 किंवा 1:3. ठीक आहे, आता सरफेस प्रिपरेशन ऑफ एमिंग बघा, पॉइंटिंग मेथड आहे. पॉइंटिंग मेथड मध्ये पहिली मेथड आहे टाइप्स ऑफ पॉइंटिंग. ठीक आहे, की पॉइंटिंग म्हणून आहे. ठीक आहे, की पॉइंटिंग मध्ये काय केलं जातं की तुमचा जो सरफेस आहे, ठीक आहे, हे मोटार भरलेला आहे, याला एखाद्या रॉडच्या एंडला त्याला थोडं बेंड करून काय केलं जातं, त्यांनी असं आतमध्ये थोडंसं प्रेस केलं जातं. त्यांनी काय होतं की तुमच्या या मटेरियल मध्ये असा गोल असा कर्व येतो.
ठीक आहे. एखाद्या ग्रुप प्रमाणे काय होतं, इथे तुमच्या याच्यामध्ये असा आकार येतो. ठीक आहे. तर ही झाली की पॉइंटिंग. ठीक आहे. फिनिशेस विथ द फेस ऑफ द वॉल while the press mortar is still green, the groove is formed passing through the folded end of the small steel bar. ठीक आहे. तर आता हे अशा प्रकारचं जर तुम्हाला हे दिसलं तर ती झाली की पॉइंटिंग. त्यानंतर आहे कट पॉइंटिंग. ठीक आहे. कट पॉइंटिंग मध्ये काय केलं जातं की तुमची ह्या 2 ब्रिक्स आहे, 2 ब्रिक्स मध्ये जे हे मटेरियल आहे, या मटेरियलला काय केलं जातं, प्रेस केलं जातं. पण प्रेस करताना ते काय करतात, फक्त एकाच साईडने प्रेस केलं जातं. ठीक आहे. एका साईडने प्रेस केलं जातं आणि दुसरी साईड तशीच ठेवल्या जातं. म्हणजे असं एक साईड काय केलं जातं, त्याला थोडं दाबल्या जात आहे. तर ती झाली कट पॉइंटिंग. ठीक आहे. त्यानंतर आहे फ्लश पॉइंटिंग. ठीक आहे. फ्लश पॉइंटिंग म्हणजे आपल्याकडे आपण जे नॉर्मली इंडियामध्ये यूज करतोय ही आहे फ्लश पॉइंटिंग. फ्लश पॉइंटिंग म्हणजेच काय आहे की एकदम जिथं तुमची वीट आहे पहिली आणि दुसरी ज्या लेवलमध्ये आहे त्या लेवलमध्ये तुम्ही त्याला काय करताय, वेल फिनिश करत आहे. म्हणजे व्यवस्थित तुमची बरोबर ही वीटची ही लेअर, ही वीटची ही लेअर. तर आपण त्या याला काय करतोय, मोटरला ना यू आकार देताय ना व्ही आकार देताय ना असा तिरपा असा आकार देताय. आपण काय करतोय, मोटरला सरळ प्लेस करतोय. तर ही आपण कॉमनली यूज मेथड आहे आपल्या इंडियामध्ये. बाकी कंट्रीज मध्ये तुम्हाला ह्या बाकीच्या सगळ्या मेथड्स बघायला मिळतील. ठीक आहे. त्यानंतर रिसेस पॉइंटिंग आहे. त्याच्यामध्ये सुद्धा काय होतं म्हणते की इन दिस केस द मोटार इज पासिंग 5 mm और मोर ऍट द एजेस. ठीक आहे. तर हे काय केलं जातं, म्हणजे दोन्ही साईडनी काय केलं जातं, त्याला 5 mm अंदर ढकलल्या जातं. ठीक आहे. जशी मी तुम्हाला ते मगाशी फिगर दाखवली की जे मोटार आहे ते 5-5 mm, जसं फक्त वन साइड नाही तर दोन्ही पण साईडनी काय केलं जातं, त्याला आतमध्ये 5 mm अंदर प्रेस केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर बिडेड पॉइंटिंग आहे. बिडेड पॉइंटिंग मध्ये बघा, जे काही तुमचं मोटार आहे त्याला अशा प्रकारचा आकार दिला जातो. आता याचा पर्पज काय राहतं, एक तर डेकोरेटिव्ह साठी. इट इज फॉर्म बाय द स्टील और आयर्न विथ द कॉन्केव्ह एज. इट लुक्स गुड बट विल डॅमेज इझिली वेन कम्पेअर टू द अदर टाईप. ठीक आहे. हे काय होतं म्हणते की दिसायला खूप चांगलं दिसतं सगळ्यांपेक्षा, पण हे डॅमेज लवकर होतं. का बरं होणार, कारण असा एक्सेस असा पोर्शन काय होतोय, बाहेर निघतो आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे टक पॉइंटिंग. टक पॉइंटिंग मध्ये काय केलं जातं, हे अशा प्रकारचा आकार तुमच्या त्या मोटारला दिला जातो. हे पण एक डेकोरेटिव्ह पर्पज साठी देतात, पण हे कसे होतात, लवकर डॅमेज होणारे म्हणजे मेथड्स आहे. ठीक आहे. त्यानंतर व्ही पॉइंटिंग आहे. व्ही पॉइंटिंग मध्ये काय केलं जातं, तुमच्या त्या मोटारला ओलं असतानाच केलं जातं, नंतर नाही. ठीक आहे. ओलं असतानाच काय केलं जातं की अशा प्रकारचा व्ही असा आकार दिला जातो. आता बरेचदा काय होतं, एक तर डेकोरेटिव्ह पर्पज साठी देतात, पण त्याने काय होऊ शकतं की या पोर्शन मध्ये धूळ साचून राहू शकते, काही पण होऊ शकतं. ठीक आहे. म्हणून आपल्या इंडियामध्ये ह्या मेथड युजच नाही करत, डायरेक्ट आपण कोणती फ्लश पॉइंटिंग करतो आहे. ठीक आहे. तर आता ह्या सगळ्या झाल्या पॉइंटिंग. ठीक आहे. पॉइंटिंग बद्दल काही कोणाला क्युरी आहे, पॉइंटिंग बद्दल काही क्युरी आहे? उद्या नक्की आहे. हा हा, बोला बोला, एक जण बोला. हा मयूर. नाही आहे. ठीक आहे. कळत आहे ना हे तुम्हाला? हो, फक्त मी तुम्हाला सिलेबस वाईज जात आहे पूर्ण. आता पेज नंबर 4 हा वर टॉपिक होता पॉइंटिंग म्हणून. प्रपोर्शन ऑफ मिक्स काय यूज करतोय आणि डिफरंट टाइप्स ऑफ पॉइंटिंग काय आहे. ठीक आहे. तर सिलेबस वाईज जात आहे आपण त्याच्यामुळे. ठीक आहे. आता समोरचा पोर्शन आहे वूड वर्क अँड द जॉइनरी. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये आहे तुम्हाला हार्ड वूड आहे, सॉफ्ट वूड आहे, जे आपण कन्स्ट्रक्शन मध्ये यूज करतो आहे विथ द स्पेशल अटेन्शन टू द टीक वूड आहे, पाईन वूड आहे, देवदार आहे. ठीक आहे. आपलं सागाचं झाड, देवदार, टीक वूड, तर हे सगळे काय केले जात आहे. ठीक आहे. आता या सिलेबस नुसार मी चलते आहे. काही पोर्शन थोडा अगोदर शिकवलेला पण आहे, पण त्याला काही लोक होते नव्हते. ठीक आहे. आता बघा, कन्स्ट्रक्शन मध्ये आपण काय करतोय, वूडचा यूज करतोय. तर त्याच्या वेरियस काय आहे, युजेस आहे. बरं, वूडचा कोणी यूज सांगू शकते का थोडं, कशासाठी कशासाठी म्हणून यूज करतोय आणि का बरं ते बेटर आहे वूड यूज करणं, सांगू शकते कोणी? बघा, वूड इज द नॅचरल मटेरियल म्हणते, दॅट्स वाय इझी टू वर्क अपॉन. ठीक आहे. आपण कसं आहे, हे नॅचरल मटेरियल आहे, अवेलेबल राहतं. ठीक आहे. ह्यूज क्वांटिटी मध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जे आकार द्यायचा आपण देऊ शकतो. ऍज अ फर्निचर म्हणून आपण काय करतोय, वूडचा यूज करतोय. त्यानंतर कसं राहतं, लाईट वेट राहतं, त्याच्यामुळे जे तुम्हाला
त्याला पॅटर्न द्यायचा आहे, जे आकार द्यायचा आहे ते तुम्ही देऊ शकता. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्याला ट्रान्सपोर्ट करू शकता. ठीक आहे. त्यानंतर वुडनची प्रॉपर्टी काय की तो करंट ऍब्झॉर्ब नाही करत. ठीक आहे. जसं एखादा मेटल असला तर त्याच्यामध्ये करंट येण्याची जास्त संभावना राहते, त्याच्यामुळे करंट लागू शकतं. कधी कधी काय होतं की आपले जे कपडे वाळायसाठी आपण तार टाकतो त्या तारमध्ये सुद्धा करंट येतं. बरेचसे असे इन्सिडेंट झालेले आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे वूड कसं आहे एकदम बेस्ट आहे की ते कसं आहे साऊंड प्रूफ सुद्धा आहे, साऊंड ऍब्झॉर्ब करतो, कुठल्याही प्रकारचं हीट कंडक्ट करत नाही. ठीक आहे. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी सुद्धा काय करत नाही, तो कंडक्ट करत नाही. त्याच्यानंतर काही प्रॉपर्टीज अशा बेस्ट आहे की जे आपण म्हणजे चांगले आहे आपल्या फर्निचरमध्ये आपण यूज करतोय कारण. ठीक आहे. वुडन हाऊसेस इन द एक्सपेन्सिव्ह बिल्ड अँड एक्सटर्नल जॉय लो रनिंग मेंटेनन्स कॉस्ट आहे त्याची. मेंटेनन्स कॉस्ट त्याला रिपेअरिंग करायचं असलं तर आपल्याला जास्त खर्च नाही येत. तेच एखादी दुसरी वस्तू असली तर त्याला रिपेअरिंग करायला काय होतं, थोडं खर्च जास्त येतो. वूड पॅनलिंग अँड पर्टिक्युलरली पॉप्युलर फॉर सीलिंग कव्हरिंग द इरेग्युलरिटीज, minimizing the maintenance and simplifying the fitting of the lighting and the ventilation system. ठीक आहे. म्हणून आपण डोअर झाले, विंडो झाले, सगळे कशाचे यूज करतोय, या लाकडाचे यूज करतोय. ठीक आहे. आता वेगवेगळ्या टाइप्सचे वूड्स आहे आणि त्यांचे युजेस आहे. ठीक आहे. तर आता हा सिलेबस मध्ये हा तुम्हाला एक मोठा पॉइंट आहे की टाइप्स ऑफ वूड कुठले कुठले आहे. ठीक आहे. आता टाइप्स ऑफ वूड मध्ये 2 टाइप्स त्यांनी मेन्शन केलेले आहे की सॉफ्ट वूड आणि हार्ड वूड. यांचे आपल्याला नाव सुद्धा येऊ शकतं. ठीक आहे. पाईन वूड आहे, केदार वूड आहे, त्यानंतर फायर वूड आहे, स्प्रूस वूड आहे, त्यानंतर हेमलॉक आहे. हे 2-3 नावं यातले लक्षात ठेवायचे. जर सॉफ्ट वूड म्हटला तर कोणते एक्झाम्पल राहतील आणि हार्ड वूड म्हटलं की त्याचा फायबर कसा राहील, थोडा हार्ड राहील, गप्प राहील त्याचा मटेरियल. ते झाले टीक वूड, रोज वूड आहे, त्यानंतर ओक ट्री आहे, मॅपल आहे, ऍश आहे, मँगो ट्री आहे आपला तो हार्ड वूड आहे. ठीक आहे. आंब्याचं झाड सगळ्यांना माहिती आहे, पिंपळाचं माहिती आहे, पळसाचं माहिती आहे. हे सगळे कसे झाले, हार्ड वूड झाले. ठीक आहे. त्यानंतर बीच आहे, चेरी आहे, वॉलनट आहे. ठीक आहे. तर हे सगळे ट्री आहे हार्ड वूड. हे तुम्हाला यांचे डिफरंट टाइप्स ऑफ नेम्स येऊ शकतात, सॉफ्ट वूड आणि हार्ड वूड. ठीक आहे. आता सॉफ्ट वूड म्हटलं की काय झालं की सॉफ्ट वूड कम्स फ्रॉम द कॉनिफर ट्रीज. ठीक आहे. मी तुम्हाला कॉनिफर नॉन कॉनिफर मागे सांगितले आहे. ठीक आहे. तर ते हे कशातून बिलॉंग करतं म्हणते, कॉनिफर ट्रीज मधून. दिस ट्रीज आर नोन ऍज द एव्हरग्रीन ट्रीज. हे कसे असतात, सतत त्याला पानं राहतात. लीव्स डू नॉट फॉल टिल द न्यू वन्स ग्रो. ठीक आहे. नवीन पालवी येईपर्यंत ते जुने पानं काय होत नाही, पडत नाही म्हणते. ठीक आहे. एक सीझन असा येत असतो प्रत्येक झाडांचा की तेव्हा त्याचे पूर्ण पानं काय होऊन जातात, गळून जातात आणि त्याला लगेच काय होतं, दुसरी नवीन पालवी येतं. सॉफ्टवूड युजली ग्रोज इन द रिजन हॅव्हिंग द कोल्ड क्लायमेट. जिथं थंडावा राहतो त्या ठिकाणी हे आपल्याला सॉफ्टवूड बघायला मिळतात. कॉनिफर्स ट्रीज ग्रो फास्ट अँड हेन्स दे आर लेस एक्सपेन्सिव्ह ॲज कम्पेअर टू द हार्डवूड. ठीक आहे. त्यानंतर they are more sustainable as they can easily grow. The different types of softwood as mentioned below. ठीक आहे. आता हे सॉफ्टवूड आहे, पाईन वूड आहे, त्यानंतर केदार वूड आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे टेक्स्चर राहतात. त्यानंतर फायर वूड आहे. ठीक आहे. स्प्रूस वूड आहे. याचे सगळ्यांचे मी इमेजेस तुम्हाला उद्याला दाखवते व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कोणता आपण हा ट्री पाहिला आहे की नाही पाहिला. हेमलॉक ट्री आहे, त्यानंतर हार्डवूड मध्ये टीक वूड आहे. ठीक आहे. सागाचं झाड आहे, रोजवूड, आपलं टीक वूड आहे. असे भरपूर सारे हे सगळे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. ओक ट्री आहे, त्यानंतर मॅपल वूड आहे. आता यातले बघा, आता काही इंग्लिश नाव आहे म्हणून आपल्याला माहित नाहीये, पण याचे मी जे जे मराठीत मला माहिती आहे ते सगळे मी तुम्हाला उद्याला सांगते व्यवस्थित इन फिगर दाखवून की कोणते ट्री कोणते कोणते आहे आणि हार्ड ट्री कोणते आहे, सॉफ्ट ट्री कोणते आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहे. त्यानंतर मँगो ट्रीचा वूड, मँगो ट्री सगळ्यांनाच माहिती आहे. मॅहोगनी म्हणून आहे वूड. त्यानंतर बीच ट्री आहे, चेरी वूड आहे. ठीक आहे. तर हे सगळे वेगवेगळे ट्री आहे. तुम्हाला स्पेशल अटेन्शन द्यायला लावलेलं आहे. ठीक आहे. स्पेशल अटेन्शन तुम्हाला द्यायला लावलेलं आहे या ट्रीजवर. म्हणजे टीक वूड आहे. ठीक आहे. टीक वूड म्हणजे हा आहे, तुम्ही जो बघितलाय असेल मे बी. त्यानंतर एक हिमालयामध्ये जो फाउंड होतो. ठीक आहे. तर टॉल केदार नेटिव्ह म्हणून आहे, हा प्लांट आहे एक. त्यानंतर आहे पाईन. पाईन ट्री म्हणजे आपलं मला वाटते सागाचं झाड होतं. ठीक आहे. हा सागाचं झाड आहे. हे सगळे वूड कसे आहेत हे आपण कन्स्ट्रक्शन वर्क मध्ये काय करतोय, यूज करतोय.
ठीक आहे. तर याचं इन डिटेल मी पूर्ण हे जे ट्रीटचा समोरचा जो पोर्शन आहे हे सगळं मी आता उद्याला घेते. ठीक आहे. कोणाला काही डिफिकल्टी असेल विचारू शकता. काही आहे? उद्याला 10ला घेईल मी लेक्चर. आज थोडं मला घाई होती सकाळी म्हणून मी 11ला घेतलं. ठीक आहे. चला लिव्ह करू शकता. थँक्यू सगळ्यांना. उद्याला 10ला अटेंड कराल लेक्चर.